हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, तसेच गुड मॉर्निंग. कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं रविवारचं आणि सोमवारचं दोन्ही रुटीन शेअर करणार आहे. म्हणजे ज्या दिवशी भोगी होती ना तो दिवस प्लस संक्रांतीचा दिवस, तर हे दोन्ही रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार, तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करत जा. तर चला, आता मी बनवत आहे भोगीची भाजी. त्यासाठी इथे 12 प्रकारच्या आपल्याला भाज्या घ्यायच्या असतात. तर बस आता मी भाजी वगैरे सगळं निसून घेत आहे, प्लस चॉपिंग वगैरे करून घेत आहे. तर चला आता पटापट मी सगळं आवरून घेत. तर आता भाज्या वगैरे माझ्या चॉप करून झाल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता. सगळ्या भाज्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत. चला आता पटापट भाजी वगैरे टाकायला घेते. तर आज पौष महिन्यातला रविवारसुद्धा आहे, तर पूजा वगैरे पण करून घ्यायची आहे. पण त्याआधी मी स्वयंपाक वगैरे करून घेईल, कारण ह्यांना कामावर जायचं आहे. तर ह्यांचा टिफिन वगैरे पण मला बनवायचा आहे त्यासाठी. तर बस आता इथे भाजी वगैरे मी बनवून घेत आहे. आणि सुरुवातीला ना कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. त्यानंतर जिरे मोहरी टाकलेत, एक बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे, नंतर टोमॅटो चांगलं माऊसूत शिजल्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले ॲड केलेले. बेसिक मसाल्यामध्ये इथे मी थोडंसं किचन किंग मसाला, सब्जी मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेणार आहे. तर बस आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे काही भाज्या आपण चॉप केलेल्या होत्या ना त्या यामध्ये टाकायच्या आहेत. तर चला आता पटापट भाजी वगैरे टाकून घेते. तर आता थोड्या भाज्या मी इथे ॲड केलेल्या आहेत आणि मसाले ना करपत होते म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा. आणि मग बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. तर इथे मी सुरुवातीला काकडी टाकले, गोबी, शिमला मिर्च, भेंडी टाकलेली आहे, पालक थोडासा चॉप करून टाकलेला आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण मिळून 12 प्रकारच्या भाज्या यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. नंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोड्याशा ना भाज्या आपल्याला तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्यात 5 ते 7 मिनिट. आणि त्यानंतर आपल्याला पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आता भाजी शिजतच होती तोपर्यंत मी इथं जे बाजरीचं पीठ आणलं होतं ना ते मळून घेत होते. कारण आज मी बनवणार आहे बाजरीच्या भाकरी. कारण भोगीच्या दिवशी ना बाजरीची भाकरी आणि जी भोगीची भाजी असते 12 मिसळीची, तर त्याचा नैवेद्य असतो. मग त्यासाठी तर आता सुरुवातीला मी 4 ते 5 बाजरीच्या भाकरी बनवून घेईल. आणि त्यानंतर मी ह्यांच्या टिफिनसाठी आणि आरूसाठी दोघांसाठीही चपात्या बनवून घेणार आहे. तर आज ह्यांनी पण बोलले की बाजरीची भाकरी आणि भाजीच मी खाईल, म्हणून मग त्यांच्यासाठी पण मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. तर चला आता पटापट बाजरीची भाकरी वगैरे बनवून घेते. आणि तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी मी भाकरी बनवलेली आहे. आणि त्यावरनं वरतून मी तीळ थोडेसे लावून घेतले आहेत, तुम्ही ते बघू शकता. तर चला आता पटापट भाकरी वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता भाजी वगैरे बनवून झाली, भाकरीही झाल्या. आणि त्यानंतर ह्यांनी देवपूजा वगैरे करून घेतली. आज आरूच्या पप्पांनीच देवपूजा केली, कारण थोडीशी गडबड होती आज आणि मला थोडंसं लेट झालं होतं. मग त्यामुळे ह्यांनी बोलले राहू दे तू, मी करून घेतो. तर मग म्हटलं ठीक आहे. तर बस त्यांनी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि आता तुम्ही ते बघू शकता भाजी पण झालेली आहे. तर लास्टला ना मी भाजीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं पीठ ॲड केलं होतं, तर यामुळे ना भाजीला खूप छान चव येते बघा त्यासाठी. आणि तुम्ही ते बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे भोगीची. तर चला आता पटापट मी देवासाठी नैवेद्याचं ताट बनवून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 2 भाकरी घेतलेल्या आहे देवासाठी आणि सोबतच भोगीची भाजी. आणि त्यानंतर मी थोडंसं जे तिळगुळ असतं ना ते इथे घेतलेलं आहे. आता आपलं जे नैवेद्याचं ताट आहे त्यामध्ये थोडेसे 2 तुळशीचे पाने आपल्याला ठेवायचे आहेत. कारण जेव्हा पण आपण देवासाठी नैवेद्य काढतो तर त्यामध्ये तुळशीचं पान अवश्य टाकत जा. तर आता
देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. आता ह्यांच्यासाठी ताट वाढून घेते आणि सोबतच स्वयंपाक कसा झालेला आहे हे देखील विचारते. तर चला आता आपण ह्यांना विचारूयात कसा झाला आहे स्वयंपाक ते. आताच माझं स्वयंपाक वगैरे सगळं करणं झालं. देवाला नैवेद्य पण मी दाखवलेला आहे. तर चला आता ह्यांना विचारते की कसा झाला आहे स्वयंपाक. कसा झाला आहे स्वयंपाक? छान झाला. भाकरी कशी झाली? करा जेवण. चला जा पप्पाला नेऊन दे डबा. बाय कर ना पप्पाला. बाय. तर आत्ताच माझ्या किचनमध्ये सगळी कामं झाली आहेत आणि शिव उठलेला आहे बघा. तर आता शिवला आंघोळ वगैरे घालणार आहे आणि ह्यांनी पण कामाला गेलेत. तर भाकरी भाजी बनवली होती पण आरूनं खाल्लेलं नाही. तर आरू म्हणला पोहे बनव. तर मग बस मग आता आरूसाठी पोहे बनवले. तुझी आयुष्य आता जेवण वगैरे करत आहे. तर चला आता शिवला आंघोळ घालते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता मला शिवला आंघोळ घालायची आहे. पण त्याआधी म्हणलं चला पूजेची तयारी करून घ्यावीत. कारण आज मला उपवास आहे, रविवार, आणि आज आमच्या इकडे सूर्यदेवची पूजा केली जाते. तर तसं तरी ही पूजा खूप लवकर केली जाते, म्हणजे 7-8 वाजताच केली जाते. पण मला थोडंसं उशीर झालं कारण बाळाला सांभाळ सगळी कामं करायला लागतात त्यामुळे. आणि बस मग भोगीचं जेवढं काही होतं ते सगळं मी करून घेतलं. देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवला आणि त्यानंतर या पूजेच्या तयारीला लागले. तर आता सुरुवातीला पूजेचं साहित्य मी तुम्हाला सांगते. तर हळद कुंकू घ्यायचं आहे, कापसाची वस्त्रमाळ करून घ्यायची आहे, धूप दीप घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही म्हणजे थोडंफार फ्रूट्स वगैरे भेटतात ते घ्यायचे आहेत आपल्याला. आणि बोरं, टहाळ, गाजर, काकडी, वाळूक पण असतं बघा आमच्या इकडे. तर ते सगळं आपल्याला घ्यायचं आहे पूजेसाठी. आणि सुरुवातीला अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे ते स्थान व्यवस्थित झाडून आणि पुसून घ्यायचं आहे. नंतर एका पाटावर सूर्यदेव आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पाटाच्या साईडने रांगोळी वगैरे काढायची आहे. आणि जे काही तुमच्याकडे बोरं वगैरे जे काही साहित्य आहे, फ्रूट्स वगैरे, ते सगळं आपल्याला पाटावर ठेवून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे छोटा पाट होता म्हणून मग मी सगळं प्लेटमध्ये खाली ठेवलं होतं. पण तुमच्याकडे जर मोठा पाट असेल तर सूर्यदेव वगैरे सगळं त्या पाटावर काढून घ्यायचं. अशा प्रकारे वस्त्रमाळ व्हायची, फुलं व्हायचेत आणि जे काही केळं बोरं वगैरे असतील तेही पाटावरच ठेवायचं. आणि नंतर आपल्याला 2 समया लावून घ्यायच्यात, धूप आणि अगरबत्ती वगैरे लावून घ्यायचे. तर अशा पद्धतीने साधी सोपी आणि सुंदर अशी पूजा तुम्ही इथे करू शकता. तर बस आता माझी पण पूजा वगैरे करून झालेली आहे. आणि तुम्ही म्हणताल की मी ही पूजा बाहेर का मांडले, तर सूर्यदेवताची पूजा जास्त करून बाहेरच मांडली जाते तुळशीजवळ. आणि असंही मी घरात पूजा मांडू शकत नव्हते कारण शिव खूप लहान आहे आणि तो काय करतोय आता रांगायला लागला आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू त्याला दिसली की लगेच ओढतो, मग त्याला लागायची वगैरे आम्हाला खूप भीती वाटते. त्यामुळे मग जी पूजा आहे तर मी आतमध्ये मांडली तर मला समय वगैरे तिथे लावायला लागेल आणि त्याला पोळायला वगैरे नको, म्हणून मग मी इथे वरती तुळशीजवळ पूजा मांडत आहे. तर आता मी पूजा करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता माझी पूजा वगैरे करून झालं आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी घवघव पूजा झालेली आहे. तर आता ह्या पूजेविषयी थोडीशी तुम्हाला माहिती सांगते. तर खूप साऱ्या ताई असतील जी ही पूजा करत देखील असतील आणि ज्या ताईंना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. तर पौष महिन्यात 4 किंवा 5 रविवार आले ते रविवार आपल्याला उपवास करायचा आहे आणि अशा पद्धतीने सूर्यदेवताची पूजा करून घ्यायची. पूजा आपल्याला जास्त करून तुळशीजवळच मांडायची आहे. आणि पूजा करताना पूजा करायच्या आधी जिथे पूजा करायची आहे ते स्थान आपल्याला व्यवस्थित झाडून पुसून घ्यायचं आहे. नंतर पूजा वगैरे मांडून घ्यायची आणि हा उपवास आपल्याला 5 वाजायच्या आत सोडायचा आहे, सूर्य मावळायच्या आत सोडायचा आहे. आणि त्यानंतर पूजा देखील आपल्याला काढून घ्यायची आहे. सूर्य मावळल्यानंतर व्यवस्थित पूजा पाया पडून पूजा वगैरे काढून घ्यायचे. तर बस अशा पद्धतीने तुम्ही पौष महिन्यातल्या रविवारची पूजा करू शकता. तर आता पूजा वगैरे मी करून घेतली आणि त्यानंतर मला तिळाचे लाडू बनवायचे होते. त्यासाठी मी तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. काय करायले माऊ,
कसं हसू यायले. पिल्लूची अंघोळ झाली, पिल्लू रेडी झाला आहे ना. बघू दे, इकडं बघ, इकडं बघ, बघू दे ना बाबू कसं आवडलं मम्मानं. अरे वा, छान छान दिसतो बाय, छान छान दिसतो माझ्या शना. तर शिव कसा दिसायला आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि मस्तपैकी पिल्लूचं मी आवरलेलं आहे. आता पिल्लू थोड्या वेळ झोपी जाईल है ना. झोपी जाणार की नाही जाणार? झोपी जायचं की नाही? नाही झोपी जायचं. कुठे जायचं तुला? दादाकडे जायचं? जा दादाकडे जा, दादाकडे जा. तर आता सकाळचं काम वगैरे सगळं झालं. शिवला आंघोळ वगैरे घातली आणि त्यानंतर आता मी तुम्हाला 7 वाजता भेटत आहे. तर आता मी तिळाचे लाडू बनवून घेत आहे. त्यासाठी मी तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलेत. नंतर 2 प्रकारचा गूळ घेतलेला आहे बघा, काळा आणि पिवळा. ते मी व्यवस्थित खिसणीने किसून घेतलेला आहे. तुम्ही चाकून चॉपसुद्धा करू शकता. तर आता कढईमध्ये सुरुवातीला 1 चमचा तूप घातलेला आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं 2 चमचा छोटी चमचा पाणी ॲड करायचे, जेणेकरून आपले लाडू ठिसूळ होतील आणि एकदम कडक होणार नाहीत त्यासाठी. आणि गूळ आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला तीळ ॲड करायचे आहेत. तर आता गूळ व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि 1-2 मिनटं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला गरम गरमच लाडू बनवून घ्यायचा आहे, कारण नंतर गार झाले ना तर लाडू लवकर बनणार नाहीत त्यासाठी. तर सुरुवातीला तुम्ही काय करू शकता, एक आपण पोहे खायचा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने, तर आता सुरुवातीला पोहे खायच्या चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने लाडूच्या आकाराचं सारण थोडं थोडं प्लेटमध्ये गरम गरमच काढून घ्यायचं आहे. आणि सगळं काढून घेतल्याच्या नंतर हाताला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे गोल साईजचं मळून घ्यायचं आहे. तर चला आता मी पटापट लाडू वगैरे मळून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता सर्व लाडू मी मळून घेतलेले आहेत. आता मी एखाद्या डब्यामध्ये सगळे भरून घेईल. तर इथे मी भरणीमध्ये भरून घेत आहे, कारण डब्यामध्ये ठेवले की विसरून जाते, त्यामुळे मग भरणीमध्ये भरून घेतलेत आणि वरतीच ठेवणार आहे, कारण ह्यांना खूप आवडतात. त्यासाठी मग जेव्हा पाहिजे तेव्हा ह्यांना काढून घेता येईल म्हणून इथे वरती फ्रीजवर ठेवलेला आहे. आणि आता मी बनवत आहे तिळाचा कूट करून त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकून जे लाडू बनवतो ना आपण, ते लाडू मी इथे बनवून घेत आहे. तर सुरुवातीला परत एकदा तीळ भाजून घेतले. तर सुरुवातीलाच मी तीळ भाजून घेणार होते, पण परत मी म्हणलं जर बाळ रडायला लागलं तर मला लाडू बनवता येणार नाही, म्हणून मग मी सुरुवातीला तीळ भाजून घेतले नव्हते त्या लाडूसोबत. आणि बाळ झोपलेलं होतं म्हणून मग म्हणलं चला आता बनवून घ्यावेत. तर तीळ वगैरे भाजून घेतले आणि नंतर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. नंतर गूळ मी खिसणीने खिसून तिळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तिळाचं पीठ तुम्ही काढून घ्यायचं आणि त्यामध्येच गूळ टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं, त्यानं पण मस्त लाडू येतात. तर आता अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. चला आता मी एका डब्यामध्ये भरते. तर आता लाडू वगैरे बनवून झालेले आहे. आता मी इथे ठेवते आणि आता मी तुम्हाला भेटणार आहे दुसऱ्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी. तर आता मी तुम्हाला भेटत आहे दुसऱ्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी. आणि आता टायमिंग सांगते, सकाळचे 9 वाजलेले आहेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता मी जात आहे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईच्या, कारण मला रखुमाईला वाण द्यायचं आहे त्यासाठी. आणि गावाकडे कसं सगळे 5 जणी स्त्रिया मिळून वाण वगैरे देतात वगैरे, पण इकडं माझ्याजवळ कोणीच नव्हतं, कारण आजूबाजूच्या म्हणजे जे शेजारी आहेत त्यांना मी विचारलं, पण त्यांनी बोलले की आम्ही करत नाही सेलिब्रेट, आणि जे करतात ती 3 वाजता पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जाणार होते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या घरी मी एकटीच आहे आणि बाळालाही सांभाळणारं कोणीच नाही आहे, त्यामुळे मग ह्यांनी आहेत तोपर्यंतच मला पूजा करून घ्यायची होती. म्हणून मग मी सकाळी घरातले लवकर उठले आणि सगळी घरातली कामं वगैरे आधी करून घेतली आणि त्यानंतर माझं मी व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे. आणि आता मी आलेले आहे मंदिरामध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता. तर हे जो ब्लॉग शूट केला आहे ना तो ह्यांनी केला आहे आणि त्यामुळे मग हे शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकतो ना आपण, तसा उभा केला आहे. असो, त्यांना यूट्यूबचं वगैरे जास्त काही माहिती नाही आहे म्हणून मग असं केलं आहे. तर ताईंनो समजून घ्या आणि बस मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.
तर आता ह्यांनी पण पाया वगैरे पडून घेत आहेत. तर इथे आपण आलेलो आहेत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर बस आता बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपल्याला जायचं आहे रखुमाईच्या मंदिरामध्ये. काय पडारू काय पडते बा तर आता सुगड्याची पूजा वगैरे मी करून घेतली. तर आमच्या गावी जशी करतात ना मी तशीच केलेली आहे. इकडं कशी करतात हे मला माहिती नाही आहे, म्हणून मग मी माझी आई वगैरे जशी करते ना, जसं आईने सांगितलं तशा पद्धतीने मी करून घेतलेली आहे. इथं विठ्ठल रुक्माईचं दर्शन केलं, वाण वगैरे दिलेलं आहे. आता हे सुगडे जे आहेत ना ते आपल्याला घरी न्यायचे आहेत आणि घरी तुळशीपाशी ठेवून पूजा करायची आहे. तर चला आता आम्ही दर्शन वगैरे केलेलं आहे आणि ह्याच मंदिरामध्ये ना छोटंसं महादेवाचं देखील मंदिर आहे. तर आता आम्ही तिथे जाणार आहोत. तिथलंही दर्शन घेऊ आणि त्यानंतर घरी गेल्याच्यानंतर परत एकदा तुळशीपाशी सुगडे ठेवून त्याची पूजा करणार आहोत. तर आता सगळ्या देवांच्या पाया वगैरे पडून झालं, तिळगुळ वगैरे सगळे देवांना दिलेलं आहे. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच नुसतं सबस्क्राईब करून काही फायदा होत नाही, तर प्लीज बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.